चला रामराम मंडळी, सर्वांचं स्वागत आहे आपल्या बेदाळ कट्ट्यामध्ये. मी तुमचा रतन महाराज. आज आलो होतो नळेगावमध्ये. कोणतं गाव? लिंबाळवाडी. या ठिकाणी कसं काय तर आमचे परम मित्र, अतिशय आमचे क्लासमेट जीवलक, एका बॅचवरचे आम्ही सूरज सगर यांचा सुंदर असा आजचा कुंकाचा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न झालेला आहे. हो का, इकडे या ठिकाणी सूरज अतिशय खुश आनंदात आहे. इकडे फोटोग्राफर आमचे अंडर शिंदे सकाळपासून आमच्या सोबत आहेत. सकाळी 2 जागी जेवण करून आता 3ऱ्या जागी आमचं जेवण झालेलं आहे. त्या ठिकाणी आमचे संभाजी माळे आहेत फोटोग्राफर. तुम्हाला ओळखत असेल त्या ठिकाणी आमचे भीमाशंकर जे आहेत चिंचोलीचे आमचे परम मित्र. तर अशा पद्धतीने सुंदर असा कार्यक्रम सूरजच्या सासरवाडीमध्ये झाला आहे म्हणायला काही हरकत नाही. आणि उद्या सुंदर असा होणारा शुभविवाह सोहळा, त्या शुभविवाह सोहळ्यासाठी आम्ही सर्व साक्षीदार, मी रतन महाराज. चला तर अशा पद्धतीने या ठिकाणी तुम्ही पाहू शकता, ही सासरवाडीतलं आपलं सूरजचं घर आहे. इथं जेवण ते झाले, रात्री इथं धिंगाणा मस्ती हळद या ठिकाणी होणार आहे. तिकडे सुंदर असे कार्यक्रम झालेले आहेत. आणि थोड्याच वेळामध्ये आम्ही या ठिकाणी जेवण दिन करून आता आमचं राहण्याचं सारं नियोजन लावून नळेगावला मी थोड्या वेळा जाणार आणि तिथे गेल्यानंतर खरेदी कशाची करायची तुम्हाला सांगणार आहोत. चला तर अशा पद्धतीने मित्रांनो आम्ही आता आलो नळेगावला येऊन या ठिकाणी ती स्मोक तीन काय तर राहते. मग आमच्या संभाजी माळी आणि आंध्र शिंदे कॅमेरामॅन यांच्या म्हणण्यानुसार मग आलो आता. आपण दुकानदार एवढा भारी भेटला, ते दुकानदार एवढा भारी भेटला की काय करा, त्याला मराठी समजेना. लई जाऊ दे आता काय करा. अशा पद्धतीनं मग माळीनं म्हणले मंगल कार्यालयात जाऊन येऊ. काय मंगल कार्यालयात जाऊन येऊन मस्त सिद्धेश्वरचं दर्शन ते घेऊन या ठिकाणी आम्ही आला आता चहा प्यायला या ठिकाणी अश्विनी हॉटेलमध्ये. तुम्ही पाहू शकता नळेगावच्या. तर अतिशय चहा बघून तर भारी दिसला नाही, परंतु पेल्यावर क्वालिटी सांगितलं जाते. तर अशा पद्धतीने मित्रांनो आजचं नियोजन आहे. कारण आता गेल्यानंतर सुंदर पद्धतीची हळद या ठिकाणी होणार आहे आपल्या सूरजची. नक्कीच गेल्यानंतर चांगली हळद कशी होईल यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत. तोपर्यंत आता माळी चहा पिते. पहिला कसा चहा म्हणजे 75% आहे म्हणून ठीक आहे. तर ते तर अशा पद्धतीने आपल्या माणसाचं चांगलंच राहावं लागते. चला त्याच्यानंतर आपण जाणार आहोत, गाडी आपली बस स्टँडमध्ये लावणार आहोत. चला चला तर मित्रांनो आत्ताच या ठिकाणी सूरजला आपल्या छान पद्धतीनं अतिशय कोमल गुलाबाच्या फुलाच्या पाण्यानं सुंदर पद्धतीने या ठिकाणी आंघोळ घातलेला आहे. तर थोड्याच वेळामध्ये सूरजला आपल्या हळद लागणार आहे आणि हळद लागल्याच्या नंतर आपल्याला खूप मजा करायची. चला तोपर्यंत आपण थांबू. या ठिकाणी पाहू शकता बघा, इकडे फोटोशूट चालू आहे जोरदार असं. फोटोशूटसाठी सर्व कलर रेडी आहेत आणि आम्ही भीमाशंकर आणि दोघांनी आणून बसला इकडे. चला